राज्यात सिंचन घोटाळ्यानंतर वीज घोटाळा आता उघड झालाय। एका आरटीआयनुसार 2004 पासून आतापर्यंत 19,672 कोटी रुपये वीज उत्पादनासाठी खर्च करण्यात आले आहेत। पण वीज उत्पादन वाढवण्याऐवजी कमी झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे। 2004 पासून वीज उत्पादनावर 19,672 कोटींचा खर्च, 2004-2005 मध्ये विजेचे उत्पादन 42,929 लाख युनिट, 2012 मध्ये विजेचे उत्पादन 39,048 लाख युनिट, वीज उत्पादनात 3,881 लाख युनिटची घट, कोटींचा खर्च पण विजेच्या उत्पादनात मात्र घट। ही अवस्था आहे महाराष्ट्राची। एका आरटीआय रिपोर्टनुसार राज्यातल्या विजेच्या उत्पादनात घट झाल्याचं समोर आलंय। गेल्या 9 वर्षांमध्ये झालेल्या खर्चाचे आकडे लक्षात घेता त्याच्या तुलनेत विजेच्या उत्पादनात घट झाल्याचं लक्षात आलंय। काही खाती तर पार्टनरशिप मध्ये चालवली जातात। एक तटबंदी करतो, दुसरा शिक्कामोर्तब करतो। त्यावेळी जॉईंट व्हेंचर आहे, ते चौकशी जॉईंट व्हेंचरची व्हावी। मग सत्ताधारी पक्षांनी मात्र यावरून विरोधकांवरच हल्लाबोल केलाय। त्यांचं तर कामच आहे आरोप लावणं, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय। झूठ के आधार पे भ्रम फैलाने का वो काम कर रहे हैं, इसलिए प्रेस के माध्यम से लोगों में भ्रम फैला रहे हैं। बात सत्य नहीं। महाराष्ट्र वितरण कंपनी ने भी इसका खुलासा उसी दिन किया है। सत्ता पक्ष यावर त्यांना हवे तसे युक्तिवाद करू शकतात, पण तरीही खर्च वाढल्यानंतरही विजेच्या उत्पादनात वाढ का झाली नाही हा प्रश्न मात्र कायम अनुत्तरितच राहतोय। त्यामुळे विजेच्या उत्पादनावर झालेला अवाढव्य खर्च गेला तरी कुठे हा प्रश्न आता विचारला जातोय। अशोक शुक्ला, मी मराठी न्यूज, मुंबई। हायकोर्टानं फटकारल्यानंतर